उपक्रमात राज ठाकरे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत. निवडणुकीची हवा एवढी तापायला हवी तेवढी तापलेली आहेच. काल परवा ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे उत्तम वातावरण निर्मिती नेपथ्य रंगमंच सगळं झालेलं आहे. त्यामुळे ते आणि आपण याच्यामध्ये मी जास्त काही राहत नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक त्यांचं स्वागत करतो. आणि मला गप्पांना सुरुवातच करूया. त्यांना ही बिल्डिंग इथलं वातावरण काही नवीन नाही. मला असं वाटतं इंटर्नशिप वगैरे तुम्ही याच ठिकाणी करत होतात कॉलेजला असताना, कार्टून्स काढणं वगैरे वगैरे. तर त्याच्याविषयी मला जरा नवीन लोकांना ऐकायला आवडेल. मी आत्ताच गिरीशला सांगत असं मी इथून यायचं आतमध्ये. मी 86 ते 87 आणि 87 ते 88 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर कार्टूनिस्ट म्हणून काम केलं. आणि माधवराव गडकरी त्या संपादक होते. शरद पवार साहेब परत एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर परत जेव्हा त्यांचा प्रवेश झाला 87 झाला, 88ला 86ला झाला, 86ला झाला, 88ला मुख्यमंत्री झाले. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेचं मुख्यमंत्री झाल्याचं शेवटचं कार्टून माझं. कारण त्याच्यानंतर शरद पवारांवरती कार्टून नको असं मला सांगितलं. त्याच्यामुळे माझं लोकसत्ता थांब. किती दोन एक वर्ष चालली? 2 वर्ष तुम्ही. ओके. 2 वर्ष इथे येऊन काढायचं कार्टून? नाही नाही, मी घरी काढायचं आणि इथे घेऊन यायचं. ओके. आणि त्याच्यातलं खरं गाजलं, वादग्रस्त झालं वगैरे असं काही होतं काय? काय वादग्रस्त असं नाही. तेव्हा तशी सवय नव्हती मला. नंतर नंतर बेट झाली. हे खरं म्हणजे आजचा दिवसही तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमचे काका, अत्यंत आवडते काका, त्यांचा वाढदिवस आहे. मग अत्यंत आवडते एकमेव काका. हल्ली काका खूप झाले. तर काही शुभेच्छा वगैरे? अर्थातच शुभेच्छा आहेत त्याला. दिल्या का? म्हणजे बोलणं झालं का काही? नाही, माझं बोलणं नाही झालं. एक तर माझ्याकडे तर त्यांचा नंबर नाही आहे आणि खाली फोन केला तर देतील की नाही मला माहित नाही. त्याच्यामुळे थेट संवाद नाही आहे आता. नाही. शरद पवारांचं शेवटचं लोकसत्ता मधलं कार्टून म्हणालात, पण त्याच्यानंतर शरद पवारांची कार्टून काढली असाल ना? हो, कारण त्याच्यानंतर साधारणपणे 88च्या सुमारास सामना सुरू झाला आणि मग ते पुढे त्याच्यावरती मग सामनामध्येच केलं. मी सामनामध्ये 97-98 पर्यंत मी कार्टून्स केली. त्या काळात आपल्या पवारांच्या कार्टून्स मधलं काही वादग्रस्त किंवा गाजलेलं असं काही असू शकतं? हा, तेव्हा म्हणजे त्यांनी एक आता वादग्रस्त म्हणजे थोडंसं विचित्र होतं ते व्यंगचित्र. त्यावेळेला मुंबई महानगरपालिका त्यातल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा का अशा प्रकारचा काहीतरी तो विषय होता. आणि त्यावेळेला त्यांच्यावरती भूखंडाचे वगैरे वगैरे खूप आरोप त्यावेळेला होत होते. त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेने करा वगैरे त्यांच्या भ्रष्टाचाराची. त्यावेळेला मी माफ करा, तर त्यावेळेला केलेलं एक व्यंगचित्र, त्याच्यामुळे मी आता काही करू शकत नाही. परंतु अंगावर एकही कपडा नसलेले असे मी शरद पवार असे दाखवले होते. हातात एक चिठ्ठी, एक कागद ज्याच्यावरती 285 भूखंड असं लिहिलेला एक कागद आणि त्याची कॅप्शन होती, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. तर त्यावेळेला त्यांनी एक मेसेज पाठवला होता की इतकं खाली येऊन शब्दशः पण आणि खऱ्या अर्थाने पण. पण हा मगाशी जो मी संदर्भ दिला. आणि दुसरं व्यंगचित्र माझं होतं त्यावेळेला
शिवसेनेमध्ये असतानाच्या या गोष्टी आहेत की तेव्हा त्यांनी असं एक केलं होतं की कापसामधलं शिवसेनेच्या नेत्यांना काय कळतं. तर त्यावेळेला त्यांनी ते हिंदुत्व आणि पूजा अर्चा ब्राह्मणत्व वगैरे अशा अर्थाने त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की ह्यांना कापूस फक्त वातीपुरता माहिती, असं पवार म्हणाले होते. त्यावेळेला मी एक व्यंगचित्र केलं होतं, एक बाई, परत माफ करा हे झालेले व्यंगचित्र आता मी काही करू शकत नाही ती. आणि त्या पवार एका बिछाण्यावर झोपलेत, ती बाई त्यांच्या बाजूला आहे, पवारांचा हात त्यांच्या डोक्याखाली आहे. त्या बाईवरती लिहिलं होतं मी सत्ता, आणि त्याची कॅप्शन होती मग तुमचा कापसाचा संबंध काय फक्त गादीपुरता का, असं ते असे. आता ते एवढी आठवत नाही मला आता, पण मला तुम्ही विचार करायला लावल्यावरती मला ते एकदम आठवायला लागलं. हा जो मगाशी पण संदर्भ दिला तुम्ही, कार्टून काढायला इथे यायचा आणि ते सगळं काकांचा तो संस्कार, म्हणजे मूळचं घराणं बघितलं तर डेव्हिड लो पर्यंत जाऊन पोचलेला तिथे. पण ती रेषा ही कुठेतरी मग राजकारणात तुटली, असं झालं का? कारण मध्यंतरी मला वाटतं तुम्ही डिस्ने वगैरे पण ट्राय करत होता. डिझनीचं मी कॉलेज नंतर सुरू करायचं माझं डोक्यात होतं, ॲनिमेशन. आणि मग पॉलिटिकल कार्टून्स करण्यामध्येच मी शिरलो म्हणण्यापेक्षा तो आवडीचा भाग होता माझ्या. आणि मग तेच पुढे कंटिन्यू झालं. मग त्याच्यातनं आता कसं होतं, मी व्यंगचित्र काढायचं म्हटलं नंतर ना त्याला वेळ खूप लागतो. ती काही जशी तुमची एक लेखनाची प्रोसेस असते तशी ती एक व्यंगचित्राची प्रोसेस असते. बातमीतनं ती गोष्ट बाहेर काढून तुम्हाला ते चित्रामध्ये अख्खं उभं करायला, आणि त्याला खूप वेळ बसून तुम्हाला काम करायला लागतं. तर आता सध्या तर ते काय होत नाही. आता माझं एडिटिंग चालू आहे, फिल्म वगैरे नाही, उमेदवारांचं. ओके. त्याच्यामुळे त्या लिस्टवरती माझं काम. पण तुम्ही फिल्म करणार होतात, मला वाटतं अभिषेक तुमच्याकडे पहिल्यांदा काम करणार होता, ते जुन्या गोष्ट काहीतरी 2001ला मी संपूर्णपणे राजकारण हा विषय बंद केला होता. ज्याचा शेवट हा मी त्यातनं बाहेर पडणं झाला 2001, 2002, 2003. आणि तोपर्यंत मला कोणी विचारलं नाही काय करतो काय नाही करत. कारण निवडणुका आल्या की राज ठाकरे नावाचा भोंगा काढायचा, आणि निवडणुका संपल्या की त्याला बाजूला ठेवून द्यायचं. ही आतापर्यंतची तिकडची तेव्हाची प्रोसेस होती. आणि मग 2004ला मग मला परत सुरू झालं, कारण निवडणुका होत्या. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये मी, तुम्हाला आठवत असेल की मी ज्यावेळेला शिवसेना पक्ष बाहेर पडलो त्यावेळेला माझ्यासमोर फक्त 2 पर्याय होते. एक तर राजकारणात पूर्णपणे बाजूला होणं, आणि नाहीतर स्वतःचा राजकीय पक्ष काढणं. पण इतक्या जणांच्या अपेक्षा, इतकी लोक बरोबर होती, येत होती वगैरे वगैरे, तर त्यावेळेला ते सोडून देणं हे काही शक्य नाही झालं. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आयुष्यात काहीच करता नाही आलं म्हणून मी राजकारणामध्ये नाहीये. मला करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या, मला करण्यासारख्या गोष्टी आजही आहेत. राजकारण किंवा स्टेट डेव्हलपमेंट, सिटी डेव्हलपमेंट किंवा अशा प्रकारची गोष्ट करणं हा माझा पॅशनचा भाग आहे, हा माझ्या आवडीचा भाग आहे. आणि त्या आवडीतनं मी याच क्षेत्रामध्ये राहिलो. आणि त्यात माझ्यात जी काही क्रिएटिव्हिटी आहे, जी काही थोडी बहुत असेल, ती राजकारणामध्ये बाहेर येते. मग कधी भाषणांमधनं येते, कधी कुठच्या गोष्टींमधनं येते. पण मी मध्यंतरी माझ्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मला सगळ्यात आवडणारी गोष्ट ही काहीतरी, म्हणजे परत माझ्या पक्षाच्या नावावर जाऊ नका, पण काहीतरी नवीन क्रिएटिव्ह निर्माण करणं, काहीतरी नवीन काहीतरी करत राहणं,
हा माझा आवडीचा भाग आहे आणि त्याच्यातनं मी तीच गोष्ट मी राजकारणातही करतो, करायची इच्छा आहे. लोकांनी जर समजा भरभरून आशीर्वाद दिले मतांच्या रूपाने तर अजून गोष्टी अनेक करता येतील. पण ते सिनेमाचं काय ते करणार होतं ते सोडून दिला तो प्रयत्न. पण कसं आहे, दोन ही क्षेत्र अशी आहेत की एकतर तुम्हाला ते करायचंय किंवा हे करायचंय, तुम्ही दोन्ही नाही करू शकत. कारण मला असं वाटतं की इतक्या विविध अंगाने नटलेला माणूस माझ्या मते फक्त आचार्य अत्रे असावेत, की ज्यांनी चित्रपटही केला, नाटकही केलं, साहित्यही केलं, राजकारणही केलं, सगळं केलं. आणि तसा एखादा होऊन जातो. पण अशा दोन गोष्टींवरती, दोन दगडांवर पाय ठेवून ते होणार नाही असं माझ्या लक्षात आल्यावरती मी त्यातनं अंग काढून घेतलं. ते मगाशी जो मुद्दा मांडला तो मला जरा जास्त म्हणजे नातेसंबंधांविषयीचा जरा जास्त चटका लावणारा अशा अर्थाने की तुम्ही मगाशी म्हणालात की काकांना फोन केला असता तर गेला नसता, त्यांच्यापर्यंत निरोप मिळाला नसता वगैरे वगैरे. अशी परिस्थिती आहे पूर्णपणे जगापासून तुटले गेलेले वगैरे असं आहे? आता खासदाराचे फोन घेत नाही तर माझे कुठून घेणार? त्यांच्या पक्षाच्या खासदार म्हणून तर ते शेवटचा संवाद कधी झाला 2007 ला रेकॉर्डिंगला? मला ऐकू येते. नाही आमच्या रेकॉर्डिंगसाठी. अच्छा अच्छा 2007 ला. आज त्याचा संदर्भ नाहीये खरं म्हणजे, पण उत्सुकता म्हणून तुम्ही म्हणालात की शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकतर बाजूला होणं किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करणं, दोनच पर्याय होते. तिसरा असं काही ऑफर वगैरे असा पर्याय नव्हता तुमच्यासमोर? कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाची पर्याय नव्हता? ऑफर नाही, मी तेव्हा क्लिअर केलं होतं, मी बाळासाहेब सोडून कोणाच्या अंडर काम नाही करू शकत. कसला आवाज? FM चा काही. पण बोलणे ऑफर होत्या. ऑफर बिफर कोणी म्हणत असेल, कोण करणार मला ऑफर? त्या दुसरा काही आरोप करण्यासारखं नाही आहे त्यांच्याकडे. पण नक्कल करायला पण अक्कल लागते ना. प्रश्न असा आहे की शेवटी मी कुठच्या बाहेरच्या घरातनं आलेलो नाही ना, मी त्याच घरातला आहे ना. व्यंगचित्रांच्या बाबतीत काय नक्कल बोलले? शेवटी या गोष्टी ह्या नकलेने येत नाहीत. जर समजा जेनेटिकली तुमच्या अंगात जर त्या गोष्टी असतील, म्हणून मी म्हटलं ना की आता ज्यावेळेला आपण तुम्ही आचार्य यात्रेंचं वाघनख पुस्तक वाचा ना, किंवा आचार्य यात्रेंची जुनी तुम्ही भाषणांची किंवा लेखनाची पुस्तकं वाचा. तुम्हाला असं वाटलं की हे शिवसेनेने लिहिलेलं आहे, पण ते आचार्य यात्रेने लिहिलेलं आहे. माझ्या आजोबांची पुस्तकं वाचा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये परप्रांतातनं लोक येतील आणि या महाराष्ट्रामधला, मुंबईमधला मराठी टक्का कमी करतील असं माझ्या आजोबांनी 1922 साली लिहून ठेवले प्रबोधनमध्ये. आता त्याच्यानंतर 60 साली जे काय 66 साली झालं त्याला काय नक्कल म्हणायची का? त्याच्यामुळे दुसरं काही आरोपाला काही नाहीये, त्याच्यामुळे हे एवढंच करत बसणे. ओरिजिनॅलिटी, नक्कल तुम्ही करत नाही आहात तर तुमची ओरिजिनॅलिटी, तुमचं जे क्रिएटिव्ह ओरिजिनल स्वतःचं जेनेटिक आहे ते कशात आहे? तुम्ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्ही माझ्या वडिलांना विसरतात, की ज्यांच्यामध्ये देखील व्यंगचित्रकला, चित्रकला आणि या सगळ्या गोष्टी होत्या. त्याचं काय करायचं? म्हणजे माझे वडील फोटोग्राफी करायचे सुरुवातीपासून. आता काय करू? नक्कल केली. माझा प्रश्न वेगळा होता. मला वाटतं मला तेच म्हणायचं नाही, कम्युनिकेशनचं हे होत आहे. मला असं म्हणायचं आहे की तुमच्यातलं ओरिजिनल तुम्हाला काय वाटतं आणि बाळासाहेबांच्या मध्ये ओरिजिनल काय? नाही, असं मला नाही वाटत. मी माझं काम करत जातो. माझ्यातलं ओरिजिनल काय आणि काय ते मला असं वाटतं दुसऱ्यांनी बघावं. ओरिजिनल काय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जेन्युइन काय हे बघा ना. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शेवटी प्रभाव हा असतोच ना. तुम्ही ज्या वेळेला आज पत्रकारितेमध्ये आहात त्यावेळेला पत्रकारितेचा कुठचा तरी एक प्रभाव तुमच्यावरती असेलच ना. त्याला तुम्ही नक्कल म्हणता का?
सो कॉपी आणि इन्फ्लुएन्स मध्ये जेवढा फरक आहे तेवढा फरक आहे तो, दोन दिशांचा फरक आहे तो. ठाकरे कुटुंबीय एका बाजूला वेगवेगळ्या आर्ट फॉर्मशी संबंधित इंटरेस्टेड असतात. म्हणजे चित्रकला असेल, व्यंगचित्रकला असेल, छायाचित्र जर कला मानली तर ते पण असेल, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं राजकारण मात्र हे पूर्णपणे वेगळं असतं. हा कसा काय मला नाही कळलं. म्हणजे त्यांचे कलाप्रेम जर लक्षात घेतलं, संपूर्ण ठाकरे एक जर क्लॅन फॅमिली जर तुम्ही घेतली तर तुमचे काका वडील उत्तम मराठीतल्या गझल ज्याला म्हणता येतील ते तुमच्या वडिलांकडनं आलेले आहेत. तुम्ही स्वतः गाण्याचं अंग आहे, चित्र काढता, व्यंगचित्रकला वगैरे हे आहे. हे कलेच्या बाबतीत माणूस एक वेगळ्या प्रकारे सहिष्णू असतो. तो अनेक गोष्टी सहन करत असतो, जगाकडे तो उदार दृष्टिकोनातनं बघत असतो. हे कलेच्या बाबतीमध्ये झालं. पण कलेचा माणूस हा राजकारणात गेला की हा असहिष्णू आणि याला काढा, त्याला हाकला, त्याला फटके मारा, हा जो बदल होतो कलाकार ते राजकारणी, हा कसं काय, म्हणजे ठाकरेंचं काय वैशिष्ट्य आहे? चित्रकला हे माध्यम झालं, मला असं वाटतं. चित्रकला हे माध्यम झालं. चित्रकला तुम्ही कसं कुठच्या अंगाने वापरताय. मला अजूनही आठवतंय की विन्स्टन चर्चिल यांनी एकदा ॲडॉल्फ हिटलर बद्दल असं सांगितलं होतं की त्याची चित्र पाहता ही मला धोकादायक वाटतात. आणि खूप अगोदरचं त्यांचं लोकसभेमधलं भाषण येते की हा माणूस सरळ बसणारातला नाही, हा धोकादायक वाटतो. सो चित्र हा एक माध्यम झालं. त्याच्यातनं तुम्ही काय दाखवताय, त्याच्यातनं तुम्ही काय करताय. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा माझी व्यंगचित्र काढतानाची जर समजा प्रोसेस पाहिली तर त्याचा आणि राजकारणाचा तसा वेगवेगळा अर्थ तुम्हाला लावता नाही येणार. व्यंगचित्र काढण्यासाठी तुम्हाला चित्रकला शिकली पाहिजे. ती चित्रकला हे बेसिक माध्यम झालं. सो ती शिकल्यानंतर तुम्ही जर समजा व्यंगचित्रकला हा जर समजा भाग येत असेल, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखाद्या तिथे उभे आहेत त्यांना मी काय म्हणतोय मला नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. तुम्ही चित्र काढताय ना माझं, हा व्यंग ओळखणं आणि व्यंग ओळखून ते कागदावर उमटवणं ही जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसला एक ती ओढून ताणून आणता येत नाही. तुम्हाला ते डिस्टॉर्ट झालेलं दिसायला लागतं. तुम्हाला बातमी मधलं वाचता यायला लागतं, बरोबर आहे. सो ती जी गोष्ट आहे ती गोष्ट ही तुमच्याकडे ही जेनेटिकली आलेली गोष्ट असते. सो ही सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये तुम्ही कशा अंगाने ते चित्र रेखाटतात, मांडतात, तुमची त्याच्यातली ते चित्र मांडतानाची वृत्ती जी आहे ती वृत्ती आणि तुमचं राजकारण ह्याच्यामध्ये जर विरोधाभास असेल तर आपण समजू शकतो की मी काहीतरी लँडस्केप्स करतोय आणि परप्रांतातल्या लोकांना येऊ नका सांगतोय, तो भाग वेगळा. पण मी जे काही करत होतो आतापर्यंत किंवा करतोय जे चित्रामध्ये, तीच भूमिका माझी ही राजकारणामध्ये देखील आहे. हा, म्हणजे काहीतरी सातत्य आहे ते. हो, अर्थातच. आणखी एक सातत्य तुमच्या सगळ्या मंडळीमध्ये दिसतं, ते म्हणजे एक कॉमन फॅक्टर जर लक्षात घेतला तर प्रत्येक ठाकरे बऱ्यापैकी एक चक्रम असतो. असं एक चक्रमपणा हा एक स्थायी भाव. माझ्याकडे त्याचा एक पर्यायी चांगला शब्द आहे, वेडझावा असतो असं. आम्हाला छापायचं त्यामुळे म्हणून म्हटलं चक्रम वगैरे फार सोपं झालंय. साधं एकदम थोडस लाईट वेन मध्ये जातं. हा आजोबांपासून आलेला आहे. हो, अर्थातच. म्हणजे आमचे, तुम्ही जर माझ्या आजोबांचं माझी जीवनगाथा जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये आमचे तात्या म्हणजे माझे खापर पणजोबा यांच्याबद्दल जे लिहिलेलं वाचलं तुम्ही तर ते तसंच आहे. येतोच तो आता आहे म्हणजे तुमच्या म्हणजे हा आता येतच ना. आता ते काय, मी 4 जनरेशन डॉक्टर असलेले लोक बघितलेत. तो मुद्दा तो तुमचा जो पर्यायी शब्द आहे तो तुमच्या कुटुंबामध्ये पुढे चालू राहील असं चालू राहील, फक्त कोणत्या क्षेत्रात माहित नाही मला. त्याला ते काय थांबवणं कठीण आहे.
आणि तिथून एकदम मग 88 साल 2000 साल पर्यंतची घुसमट आणि मग ते विख्यात महाबळेश्वरचं शिबिर, हे सगळं घडलं नसतं तर शिवसेनेत राहिला असतात. खरं तर आता या जरतरला काय माझ्याकडे उत्तर पण नाहीत माझ्या, कारण जे काय घडलं ते घडलंय. आता मागे वळून कुठे पाहत बसायचं आता. पण नाही, तो विचारच तुम्ही नंतर सोडूनच दिलात की स्वतंत्र पक्ष असणं हाच एक पर्याय आणि तोच काढणं. मी त्याच्यासाठी खूप वर्ष मध्ये घालवली मी त्याच्याकडे. मी असा काय अचानक घेतलेला तो निर्णय नव्हता. ते ज्यावेळेला विषयावर विषय ज्यावेळेला ओव्हरलॅप व्हायला लागले, ती ज्यावेळेला आपण मला असं का वाटतंय, सो ते एकट्या मला वाटणं यापेक्षा इतक्या लोकांना ते वाटत राहणं की ह्याच्या बाबतीत हे बरोबर घडत नाहीये, ते जे लेयर्स घडत गेले एक 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 पापुत्री ज्याला म्हणू आपण, सो त्याच्यानंतरच मी जवळपास एक 8-10 वर्षांनी निर्णय घेतला या गोष्टींचा. 8-10 वर्षाची प्रक्रिया. हो मग पण आता तो पक्ष निघाल्यानंतर ते जी लोकांनी जी निष्ठा होती, प्रेम होतं किंवा इच्छा व्यक्त केली होती, त्याला न्याय देऊ शकण्याची अवस्था आली असं वाटतंय का? नाही म्हणजे काही उद्दिष्टाने लोकांना तुमच्याकडे बघितलं असेल ना की हा या माणसाने पक्ष काढला तर असं होईल तसं होईल, भलं होऊ शकेल, बरं होऊ शकेल, जे काय वाटलं असेल ते त्यांना. हो, म्हणजे काही चांगल्या अपेक्षेने ही आले, काही जण साधारणपणे शाळेमध्ये पेपर असायचा त्याप्रमाणे रिकाम्या जागा भरा अशाही विचार काही लोकांनी केला सुरुवातीला. पण पक्ष स्थापन करणे आणि ते चालवणे हे जवळपास डिलिव्हरी पेन सारखं असतं. ते काय आहे हे ती फक्त स्त्री माता सांगू शकते, बाकी कोण सांगू नाही शकत. तसं ते पक्ष चालवणं किंवा पक्ष निर्माण करणं आणि मला असं वाटतं काल मी बोललो की मी शिवसेनेमधनं बाहेर पडताना देखील मी एकाही आमदाराला फोन केला नाही, मी एकाही खासदाराला फोन केला नाही, एकाही नगरसेवकाला फोन केला नाही, मी एकाही शिवसैनिकाला फोन केला नाही, मी कोणालाही फोन केला नाही. विचार केला पक्ष स्थापन करायचं असेल तर मला असं वाटलं करायचंय. मी नेहमी सांगतो की पक्ष स्थापन झाला आणि पक्ष स्थापन झाला म्हणण्यापेक्षा करायचा, एक त्याची तारीख ठरवली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी शिवतीर्थावरती सभा घ्यायची याची ठरवली, तुम्ही एक त्याचा दुसरा हे बघा की समजा मी शिवतीर्थावरती सभा भरवायची ठरवली आणि लोक नसते आले तर एका दिवसात 2 तासात माझा सोक्षमोक्ष लागणार होता. ते 2 तास कसले, आपण एक अर्धा-पाऊण तासच पकडूया, जे लोक यायला जेवढे वेळ लागतो तेवढा, ते जर नसते आले तर तिथेच सगळं होतं. बरं, मी त्याच्यानंतर ज्यावेळेला पहिली निवडणूक लढवली, मला कसं एक नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन सगळ्या गोष्टी, नवीन माणसं, तशी अनुभवी कोणीच माणसं नाही, सगळेच कोरे. आणि त्याच्यानंतर 2007च्या निवडणुकीमध्ये आलेला निर्णय मतांचा, त्याच्यानंतर मला अजूनही आठवतंय की एका इंग्रजी दैनिकाने, इथे तुमच्यासमोर नाव गेलं का, टाइम्स ऑफ इंडियाने एक बातमी टाकली होती फ्रंट पेजला आणि त्याची लाईन होती, मला त्यावेळेला काय झालं असेल याचा फक्त विचार करा तुम्ही. आणि त्या रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी त्या वर्तमानपत्र मी सकाळी हातात घेतलं, वाचलं आणि ती लाईन होती, पार्टी इज ओव्हर. त्या पार्टी इज ओव्हर या लाईन पासून मी इथपर्यंत आणलाय पक्ष. सो हे करताना काय काय त्रास असतात, सो हे असं वरून ते कळणार नाही, ते आतनं प्रोसेस मधनं गेल्याशिवाय. मी आता पण तेच मी आता येताना आमच्या अनिल शिवधरन तेच सांगत होतो की ते सगळ्या उमेदवाराच्या याद्या करा, त्याच्यानंतर ते निवडणुकीसाठी पैसे उभे करा, त्याच्यानंतर ते कॅम्पेन करा, जाहिराती बघा, टेलिव्हिजनच्या जाहिराती असतील, न्यूजपेपरच्या असतील, हे सगळं करताना खूप दमछाक होतो. बाकीचे सगळे पक्ष हे सगळे एस्टॅब्लिश पक्ष आहेत, हे सगळं म्हणजे असतात बरोबर, पण शेवटी मेंदू मलाच वापरायला लागतो ना. मी काय व्यथा मांडत नाही.
हा की बाबा गरीब बिचारा माझ्याकडे आता तुम्ही असं काही नाही आहे. माझा उद्देश तो नाहीये. नाही, नवीन पक्ष स्थापन करताना शिवसेनेतलं काय घ्यायचं नाही असं तुमच्या मनानं पक्क ठरवलं होतं? खरं सांगू संपादक साहित्यिक यांच्याबरोबर वाद घालायचा नाही, त्याच्यात आपली एनर्जी वेस्ट करायची नाही, पत्रकारांना शिव्या द्यायच्या नाहीत, अशा काही गोष्टी मी पाहिल्या. पत्रकारांचे फोन घ्यायचे नाहीत, पत्रकारांचे फोन घ्यायचे, टीका झाली तर रिॲक्शन द्यायची नाही, फार रिॲक्शन द्यायची. पण एक थोडंसं आधीचं जे 7-8 वर्षाचा कालखंड तुम्ही सांगत होतात, तर शिवसेनाने म्हणजे तुमचं जे एक शिवसेनेबद्दलचं एक स्वप्न होतं किंवा जे काही तुम्ही बघत होता त्यापासून ती ढळतीये, दूर जातीये, असे कुठले मुद्दे तुम्हाला वाटले की हे पक्ष जसा हवा तसा चालत नाहीये, वाढत नाहीये? हे टप्पे काही तुम्हाला सांगता येतील? नाही, मी बाळासाहेब ज्यावेळेला पूर्ण लक्ष त्यांचं होतं या सगळ्या ह्याच्यावरती, तोपर्यंत काय ऑब्जेक्शन घेणार काही नव्हतं. कारण त्यांचा त्यांची सत्सद्विवेक बुद्धी आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्याला काही तोड नव्हती. शेवटी तुम्ही निवडणुका किंवा राजकारण याच्यासाठी काही वेळा तुम्ही काही मार्ग बदलता किंवा काही गोष्टी करता, पण तो तुमचा विचार ठाम असतो. पैसे, नुसती सत्ता आणि असं ते बाळासाहेबांच्या वेळेला ह्या गोष्टी नव्हत्या, त्या फारशा नव्हत्याच म्हणण्यापेक्षा. तसं त्यांनी ज्या कष्टातून ते सगळं उभं केलं अख्खं, मी हे लहानपणापासून पाहिलेलं आहे ते. आणि आपल्याकडे होत्याचं नव्हतं म्हणतो आपण, पण नव्हत्याच करणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे त्यांचा 24 आवर्स तिथे लक्ष असताना कधी काय प्रॉब्लेम नव्हता. नंतर नेतृत्वाचं असं लक्ष नाही असं म्हणायचं नाही. मुळात कसं आहे, आता मी ज्याला आंदोलन करतो, मी ज्याला स्टेटमेंट्स करतो, मला असं वाटतं आणि मी त्याच्या बाबतीत मला पूर्ण नक्की मला खात्री आहे की ते माझं कन्व्हिक्शन आहे. मी त्या विषयामध्ये कन्व्हिन्स असतो, म्हणून मी येणाऱ्या कुठच्याही टीकेला, आरोपाला किंवा कुठच्याही प्रसंगाला मी टोलवतो. याचं कारण मी त्या विषयात कन्व्हिन्स आहे. आणि ते जर कन्व्हिक्शन जर नसेल तर तुम्हाला कुठचीच गोष्ट हाताळता येणार नाही. तुम्हाला आता हा खरं तर टीकेचा विषय वाटेल, माझा काही उद्देश तो नाही, परंतु आजच्याच सामनामध्ये ती उद्धवची काही ती पावा विठ्ठल आणि ती काय ती दुसरी हेलिकॉप्टर मधली पुस्तकं, ती काहीतरी ई बुक वरती टाकायचं. अरे निवडणूक आहेत ना. माझं असं म्हणणं आहे की हे आता शौक मला नाहीत का, पण ज्या वेळेला अशा प्रकारची ज्याला परिस्थिती येते त्यावेळेला आपण सगळ्या या गोष्टी बाजूला सारतो. सो म्हणून म्हटलं ना की त्या विषयामधलं गांभीर्य, त्या विषयामधलं जर कन्व्हिक्शन जर समजा नसेल तर मग सगळंच फिकं पडायला लागतं. ते फिकं पडत गेलं म्हणून तुम्ही बाहेर पडला असं? अर्थातच काही नव्हतंच ते. पण शिवसेना 66 साली जन्माला आली, ती त्याच्यानंतर तुमच्या पक्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय पक्ष एक चांगल्या प्रकारे जन्माला नाही आला. पक्ष नवीन जन्माला येतो तेव्हा तिची एक एक्साइटमेंट असते, तिची उत्सुकता असते, ती तुमच्या सुरुवातीच्या पाठिंब्याला कारणीभूत होती का शिवसेनेविषयी असलेली नाराजी कारणीभूत होती? म्हणजे नक्की घडलं कसं आहे? नाही, मी त्याच्यामध्ये 2 विषय सांगतो की त्या दरम्यान आलेला एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. परंतु राष्ट्रवादी 98-99 सालचा राष्ट्रवादी 99 जून 99. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं कसं आहे की तीच प्रोसेस शरद पवार साहेबांनी ह्याच्या अगोदर केलेली होती. आणि त्यांच्या जर पक्ष बांधणीचा किंवा त्यांचा राजकारणाचा जर पिंड पाहता, ते निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधतात आणि त्याची जी दोरी असते घट्ट ती शरद पवार साहेबांची असते. त्याच्यामुळे तो पुलोदच्या वेळेलाही त्यांनी तोच प्रकार केला. पुलोद नंतर जो काय त्यांनी एस काँग्रेसची काय काढली, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काढली. सो ते निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधतात. माझ्या इकडे निवडून येणाऱ्या माणसं कोणीच नव्हती, म्हणजे निवडून आलेली पण नव्हती कोणी. सो नवा विटी नवा दांडू असं करून तो पक्ष स्थापन करायचं सुरुवात केली. प्रश्न काय होता? ती उत्सुकता हे कारणीभूत तुमच्या सुरुवातीच्या यशाला होती का शिवसेनेचं अपयश
मी तुम्हाला आता त्याच्यावरती येतो की जे जनरली आता गेल्या लोकसभेच्या वेळेला किंवा विधानसभेच्या वेळेला जे सरसकट जे बोललं जातं की मराठी मतं तुटली, मराठी मतं फुटली वगैरे वगैरे, हे जे काही सगळं बोललं जातं याचं कारण पराभव हा कुठेतरी कोणावरती तरी डोक्यावरती किंवा कोणाच्या तरी कपाळी मारावा लागतो. त्याप्रमाणे तो मारायचा प्रयत्न केला, परंतु मराठी माणसांनी तशी काही त्या आरोपांना दाद दिली नाही. मुळात एक आपण बघितलं पाहिजे की दरवर्षी 18 वयोगटातला तरुण वर्ग किती बाहेर पडतोय, बरोबर. आणि तो बाहेर पडणारा वर्ग हा कुठच्याही पक्षाशी बांधील नाहीच आहे, नव्हताच. मी तुम्हाला अशा असंख्य महिला सांगेन की ज्यांचा कुठच्याही राजकीय पक्षाशी कधीही संबंध आला नाही. मी मतदार म्हणून सांगेन. म्हणजे मी त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. ईशान्य मुंबईला 2004ला गुरुदास कामत उभे होते. त्यांना काहीतरी 4 लाख आणि काही अधिक मतं पडली होती. तिथेच 2009ला लोकसभेला संजय दिना पाटील हे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना 2 लाख आणि काही ऑड मतं पडली. आणि तिथेच आमच्या शिशिर शिंदेंना 1,98,000 का काहीतरी मतं पडली, जवळपास 2 लाखाच्या आसपास. तिथे भारतीय जनता पक्षाची पण सीट होती, त्या नाही मिळाली. आता तुमचं काय म्हणणं आहे की जी 4 लाख गुरुदास कामतला मिळाली होती त्यातली 2 लाख फुटून माझ्याकडे आली? इतकं सोपं असतं ते. आणि नवा मतदार जो मतदानाला बाहेर पडत नव्हता, तो मतदार, महिला मतदार, हा एक अजून जो मोठा एक वर्ग आहे जो ज्यांनी मला मतदान केलं. म्हणजे राजकीय पक्ष, म्हणजे इतर राजकीय पक्षांचं जर समजा तुम्ही बघितलं तर त्यांच्यामधनं माझ्या पक्षाकडे वळलेली मतं 1-1.5-2% असेल. म्हणजे तुम्ही काढून बघा ते. कारण शेवटी त्यांची मतं कमी नाही झाली, मतं वाढली आहेत. जशी लोकसंख्या वाढते तशी मतं वाढत आहेत, आणि मतं वाढली की ती डिवाइड होतात. आणि शेवटी दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की मी एक गोष्ट सांगेन, मी एक गोष्ट मांडीन, बरोबर. दुसरा एखादा राजकीय पक्ष देखील त्याची एक भूमिका, त्याच्या गोष्टी तो मांडत राहील. पण महाराष्ट्रामधला जो राहणारा मराठी माणूस आहे त्याला स्वतःची काही अक्कल आहे की नाही की आपण कोणाला मतदान करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ह्या मुळातच प्रकारामध्ये तथ्य वाटत नाही की मराठी मतं फुटली. मग मला म्हणा की महाराष्ट्रामधली जर समजा आपण लोकसंख्या पाहिली तर महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे 10.5-11 कोटी लोकसंख्या आहे. या 10.5-11 कोटी लोकसंख्येमधली जवळपास एक 9.5-10 कोटी मराठी लोक राहतात, बरोबर. आता काँग्रेसला मतदान करणारे लोक कोण आहेत? मराठीच आहेत. एनसीपीला करणारे कोण आहेत? मराठीच आहेत. भाजपला करणारे पण बहुतांशी मराठीच आहेत. शिवसेनेला करणारी मराठीच आहेत. शेका पक्षाला करणारी मराठीच आहेत. रिपब्लिकनला करणारी मराठीच आहेत. बाकीच्या पक्षांना करणारे, अपक्षांनाही करणारे मराठीच आहेत. तिथं नाही फुटत. मी उमेदवाराला उभा केला की फुटतात. हे काय गणित आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही. आणि याचं कारण की आपण ते कन्व्हिक्शन आता आपल्यात राहिलं नाही. आपण त्याविषयी कन्व्हिन्स नाही आहोत. आपण ती भूमिका नीट मांडू शकत नाही आहोत. आणि मला एक गोष्ट सांगा की आता मला ज्या वेळेला मतदान झालं, म्हणजे लोकसभेला लाखाच्या वरती मतदान झालं, विधानसभेला 13 आमदार निवडून आले. माझे विधानसभेच्या वेळेला जवळपास एक 8 का 9 आमदार अगदी थोडक्या फरकाने गेलेले आहेत, बरोबर आहे. त्यावेळेला मराठी मतं परत आठवायला लागली आहे ना. मराठी माणूस परत आठवायला लागला. म्हणजे 87 साली ज्यावेळेला हिंदुत्व जे धरलं तोपर्यंत मला मतदान होईपर्यंत कधीही मराठी नंतर आठवलं नाही, बरोबर. मग ज्याला मला मतदान झालं त्याच वेळेला हे सगळं कुठून सुरू झालं की मराठी मतं फुटतात. आणि याचं कारण माहितीच नाही आपल्याला. त्यांना माहितीच नाही की कशी निवडणूक काय असते आणि काय असते. आता माझा पक्ष तर 2006ला जन्माला आलेला आहे. मी निवडणूक पहिली लोकसभा विधानसभेची लढवली 2009ची. एका गोष्टीचं आपण नीट, मी थोडं लांबेल परंतु मी अनालिसिस म्हणून मी एक विचार करा की 1991 साल जर समजा आपण घेतलं, 1991 साली पहिल्यांदा छगन भुजबळ फुटले, बरोबर आहे. ते काय 8-10-15 आमदार गेले वगैरे, ते सगळं झालं, सोडून द्या.
त्यानंतर 92 डिसेंबर बाबरी मशीद पडली, बरोबर. ते संपूर्ण हिंदुत्वाचा अख्खा माहोल, त्याच्यामध्ये ती मशीद पडली, दंगली झाल्या डिसेंबरमध्ये. पुन्हा जानेवारीमध्ये 93 साली पुन्हा दंगली झाल्या. मग त्या संपूर्ण काळामध्ये ते सगळं हिंदू मुस्लिम आणि जे सगळं चालू होतं, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांवरती होणारे आरोप, दाऊदचा माणूस आहे, विमानामधनं शर्मा बंधूंना घेऊन फिरतात, आणि मग ते पप्पू कलानी आणि मग ते ठाकूर बिकूर, जेवढे आरोप व्हायचे तेवढे होत होते. त्याच्यानंतर गोवारी हत्याकांड हे साधारणपणे 94 एंडला झालेली गोष्ट आहे. त्याच्या अगोदर भूकंप झाला, मग भूकंपामध्ये बाहेरून आलेले पैसे शरद पवारांनी खाल्ले पासून प्रचंड इतका विरोधामधला, म्हणजे मला असं वाटतं ते विरोधाचा हाय टाइम होता, बरोबर. एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या पक्षाबद्दलच्या विरोधाचा ती सगळ्यात उंची गाठलेला तो प्रचार होता सर्व बाजूनी. मग त्याला अण्णा हजारे, गोपीनाथ मुंडे एका बाजूने फिरतायत, बाळासाहेबांचा प्रचार चालू आहे, हे सगळे विषय येत आहेत, वर्तमानपत्र विरोधात, चॅनल त्यावेळेला फारशी नव्हती. अशा संपूर्ण वातावरणामध्ये जर समजा बघितलं तर शिवसेना भारतीय जनता पक्ष हा 139च्या पुढे नाही गेला. त्यांना सत्तेसाठी साधारणपणे 6 ते 7 अपक्षांची मदत घ्यावी लागली. म्हणजे इतक्या टोकाच्या प्रचारानंतर देखील जर समजा शिवसेना भारतीय जनता पक्ष, बरोबर, ह्यांना जर समजा त्या सत्तेपर्यंत जायला जर अपक्षांची मदत लागत असेल, त्याच्यानंतर तर असं काही प्रकरण झालं नाही. म्हणजे साधारणपणे बघितलं तर आपण 99ची इलेक्शन घेतली, 99ला जे काही आमदार निवडून आले, म्हणजे मला असं वाटतं की 95ला शिवसेनेचे 74 एक आमदार, काहीतरी 72 आमदार निवडून आले होते. त्याच्यानंतर 99ला ते अजून खाली घसरलं, 2004ला ते अजून खाली घसरलं, आता 99ला ते अजून खाली घसरलं. म्हणजे 99 ते 2004 मी नाही ना घसरवलं. माझा पक्षाची मी निवडणूक 2009ला लढवलेली आहे. तोपर्यंत तो जो सगळा आलेख जो खाली 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 येत गेला, त्याला कोण कारणीभूत? मी. याचा अर्थ विरोधी पक्षाची म्हणून एक स्पेस असते, ती खूप महत्वाची असते, ती शिवसेनेने घालवलेली आहे असं म्हणायचं आहे का? नाही, आता तुम्ही जर समजा बघितलं विधानसभेमधलं, जर समजा तुम्ही माहोल पाहिलं, हे सगळं मॅनेज झालेलं वाटतं सगळं. पण ते 99 ते 2004 मध्ये तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता, तेव्हा तुम्ही या प्रभावाचं कसं अनालिसिस केलं होतं? मी अनेकांना सांगितलं पण होतं अगोदर की नाही येणार म्हणून. एक म्हणजे ज्या प्रकारची एक तर बाळासाहेब तसे विड्रॉ झाले होते या संपूर्ण प्रोसेसमध्ये. जर तुम्ही बघितलं तर तसं जो 95ला त्यांनी जे फिरले तसे 99ला फिरले नाही अशातला भाग नाही, परंतु तरी ते कमी झालं होतं सगळं. एक तर त्यांची बायपास वगैरे त्या सगळ्या दरम्यान झाली होती, आणि त्याच्यानंतर त्यांचं प्रचाराचं हे सगळं कमी झालं होतं. आणि त्यांचं विड्रॉ होणं हेच मला असं वाटतं की ए बाबा आत्ता नको आणू, बरं दिसणार नाही. हा नाही, येऊ दे सगळ्यांचं, मग मी बघतो. नाही तर मी ते मगाशी म्हटल्याप्रमाणे आणीबाणीच्या काळामध्ये नानासाहेब गोरे जेलमध्ये कोपऱ्यात जाऊन एकटे लाडू खायचे ना, तसं वाटायचं म्हणलं. तर आपण मगाशी म्हणाल की 1987ला हिंदुत्व वगैरे सगळं आलं आणि नंतर मग मराठी बाजूला पडलं. तर आपण बाहेर पडताना ही सुद्धा काही कारणं होते का की बाबा शिवसेनेची मूळ आयडियोलॉजी जी आहे त्या आयडियोलॉजी तुम्ही जर बघितलं असेल तर त्या शिवसेनेमध्ये असतानाच त्या शेवटच्या काळामध्ये या रेल्वे भरतीचं आंदोलन मोठं झालं होतं, आणि ज्या वेळेला प्रवीण दरेकरांना पोलिसांनी मारलं होतं वगैरे, तो संपूर्ण काळ आठवत असेल तुम्हाला? ते नंतर नाही, कल्याणचं नंतर. मी शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेमध्ये असताना त्यावेळेला पहिल्यांदा ते आंदोलन झालं होतं. आणि त्यावेळेला हे पुढे वाढवायचं नाही, हे पुढे काही करायचं नाही, अशा मला सूचना सगळ्या देण्यात आल्या होत्या. सो तो एक भाग होताच. तो आपण पकडूया की तो एक वन ऑफ द फॅक्टर. पण मी अगदी भुजबळांसारखं काही पत्र लिहिणार नाही त्याच्यावरती. भुजबळांचं बाहेर पडणं कारण वेगळं आणि दिलं मंडलचं कारण, असं काही नाही. पण
म्हणजे मराठी आणि हिंदुत्व याच्या गोंधळात सेना सापडली असं झालं होतं का? मी बाळासाहेबांना तसा दोषही देणार नाही मी त्या बाबतीत, म्हणजे कुठच्याही बाबतीत. शेवटी त्यांचं राजकारण, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह हा शेवटी त्यांनी सत्तेपर्यंत, लोकसभेपर्यंत हे सगळे विषय आणले, खासदार झाले, सत्ता महाराष्ट्रामध्ये आणली. त्याच्यामुळे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा काय आहे काय नव्हता, मला असं वाटतं याची उत्तर बाळासाहेबच देऊ शकतात. आणि अनेकदा बाळासाहेबांबद्दल बोललं गेलं पूर्वी की भूमिका बदलत गेले. मला असं वाटतं ते अनेक विषय करत असतील त्यावेळेला, नसेल यश येत एखाद्या गोष्टीमध्ये. सो तो त्यांचा एक पॉलिटिकल थिंकिंगचा पार्ट असेल. पण त्यांनी अपयशाकडे असं, जोपर्यंत ते ताकदीने होते या सगळ्या गोष्टी, त्यांनी यशाकडे नेलंच की ते सगळं. पण ज्यावेळेला मी मगाशी सांगितलं, पण ते ज्यावेळेला ते विड्रॉ व्हायला लागले तेव्हापासून ते सगळं खाली यायला लागलं. आणि हे मला काय माहिती, तुम्हाला पण माहितीच आहे. पण याचा अर्थ आता म्हणून तुमचा फोकस हा फक्त मराठी राहणार हे नाही, माझ्या पक्षाचंच नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठेवलं, त्याच्यामुळे बाहेर जायचं झंझटच बंद करून टाकलं. मी माझी बाउंड्री आखून घेतली मला स्वतःला. राष्ट्रीय नेता व्हायची स्वप्न मला पडत नाहीत आणि माझा पक्ष मला राष्ट्रीय पक्ष करायचा नाही, तो होणारही नाही. याचं कारण मुळात मी माझी आयडियोलॉजी मी सतत जे मांडत आलो की या देशामधला प्रत्येक माणूस हा कोणत्या राज्यातला आहे त्याच्यावरती तपासला जातो. त्याच्यामुळे माझा शरद पवारांकडे आज दिल्लीमध्ये काय म्हणतात, मराठा नेता, नॅशनल लीडर म्हणून बोलतच नाहीत त्यांना कोणी. हा मराठीपणाचा अपमान आहे ना. पण तिकडे पण गुजरात, नरेंद्र मोदींचा गुजरात लीडर म्हणून बघतात. प्रत्येक रिजन वाईजच बघताना ते तसं बघतात. माझ्या डोक्यात पहिल्यापासून ही गोष्ट होती की महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाही, गरज नाही. आणि महाराष्ट्राचा जे प्रत्येक राज्य जर मोठं झालं तर देश मोठा होणारच आहे. सो मला असं वाटतं फोकस पहिला आपण आपल्याच राज्यावरती करावा आणि त्याच्यासाठी जे काय करता येईल ते करावं. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव ठेवलं. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो असं गुजरातमध्ये कोणीही बोलणार नाही. मी ती बाउंड्री पहिली आखून घेतली मला स्वतःला. हा मग मूळचा अजेंडा हा कॉपी झाला असा एक आरोप होतो ना. नाही, पण शिवसेना नॅशनल पार्टी व्हायला गेली ना. ह्याच्यात तुम्ही बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवल्या, गोव्यामध्ये लढवल्या, गुजरातमध्ये लढवल्या, अजून कुणा अनेक ठिकाणी लढवल्या. मला काय नॅशनल पार्टीवर व्हायचंच नाही. त्याच्यामुळे माझं जे आहे ते ओरिजिनलच आहे. मला रिजनल फोर्स म्हणूनच काम करायचं आहे, मला नॅशनल फोर्सला जायचंच नाहीये. उद्या माझे जर समजा खासदार निवडून जेव्हा जातील ते खासदार महाराष्ट्रासाठी काम करतील, ते काय दिल्ली बिल्लीज वगैरे याच्यात काय मला इंटरेस्ट पण नाही. खूपच अल्प संकुचित म्हणा, मला छोट्या विचाराचा म्हणा, अत्यंत कमजोर, छोट्या, घाणड्या, संकुचित अशा विचारांचा मी माणूस आहे असं म्हणा. असं मानलं जातं की मनसेचा पहिला 1 नंबरचा शत्रू शिवसेना आहे. तर खरं काय, शिवसेना हाच मनसेचा 1 नंबरचा शत्रू आहे? असं काही शत्रू मित्र नसतात. जो काम करत नाही तो शत्रू. त्यामुळे जो काम करत नाही तो शत्रू. त्याच्यामुळे आता तुम्ही बघितलं असेल, मी काँग्रेसवरती ज्याला टीका केली किंवा अजित पवारांवरती टीका केली. आता अशी टीका तर मी इतरांवरती कोणावरती केली नाही ना. हे असं शत्रुमित्र काय नसतं. हे शाळेतले प्रश्न झाले. नाही, हे शाळेत असताना बोल तुझा शत्रू नंबर 1 कोण, तो दीपक, असं जे सांगायचं ना, ते असं काही नसतं. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये तुमचा आणखीन कुठल्या राजकीय पक्षाशी तुमचा नाही, ज्याची सत्ता तोच शेवटी, ज्याची सत्ता आहे त्याच्यावरतीच बोलणार ना आपण. आता मी पुण्यामध्ये जाऊन काय मी शिवसेनेवर टीका करू का? तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असेल, तिकडे त्यांच्यावरतीच बोलणार ना मी. आता मुंबई ठाण्यामध्ये जर समजा शिवसेनेची सत्ता आहे तर त्यांनी न केलेल्या कामाबद्दलच बोलणार. त्याला तुम्ही जर समजा शत्रू म्हणत असाल तर शत्रू नाही. पण कारण प्रश्नाचं म्हणजे कारण असं असू शकेल की बाळासाहेबांनी जे परवा गटनेत्यांची बैठक वगैरे घेतली, तिथे एक सूर असा निघाला की आपला खरा शत्रू हा काँग्रेस नाही, मनसे नाही, काँग्रेस नाही, एनसीपी नाही, तर मनसे असणार असं शिवसेनेला वाटतं. त्या अर्थाने तो प्रश्न असणार. नाही, बघा, मी परत तेच सांगतो की माझ्या दृष्टिकोनातनं मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका लढवताना मी कोणावर टीका करणार? मी अर्थातच महानगरपालिकांच्या सत्तेतल्या लोकांवरती टीका करणार. त्याचबरोबर मी राज्य सरकारवरही टीका करणारच ना. कारण शेवटी कुठचीही शहरं ही नुसत्या महानगरपालिकेवरती घडत नसतात. त्याचं एक कोलॅबरेशन जोपर्यंत होत नाही राज्य सरकार आणि महानगरपालिका, तोपर्यंत तुम्ही कसं काय करणार? सो दोन्ही हे आलेच. मी तेच सांगतो ना, मी परत तुम्हाला, मी प्रतिस्पर्धी, मी पुण्यामध्ये ज्यावेळेला जाईन त्यावेळेला शिवसेना नसणारच ना.
तिथे जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तर मी तिथे शिवसेनेवर टीका करू काय? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की असा कोणतरी एक शत्रू असं काही नसतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जे काही आमच्यात वाद होते किंवा असतील किंवा आहेत, हे काय प्रॉपर्टीवरचे वाद नाही आहेत. हे काय अनिल आणि मुकेश वगैरे ह्या लेवलचं नाही आहे. सो त्याच्यामुळे असे काही जीव घेणं वैर आहे आणि आता मग ते पंडित अण्णा मुंडेंसारखं ते आता संपवतोच याला वगैरे असं काही विडे घेत नाही मी. असं होतं का? तरी बोलत नाही. त्याच्यामुळे मी त्या असल्या भानगडीत नाहीये मी. तुम्ही अजूनही बाळासाहेबांना तुमचा विठ्ठल मानता का? आणि जर विठ्ठल मानत असाल तर या विठ्ठलाला खुश करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार किंवा काय? त्यांच्या मनात किंवा त्यांच्या स्वप्नात जे मुंबईचं चित्र असेल किंवा महाराष्ट्राचं चित्र असेल, खास करून आता महानगरपालिका आहे त्याच्यामुळे मी मुंबई ठाणा म्हणेन, हे शहरं त्यांच्या स्वप्नात जे आहेत त्याप्रमाणे मी उभी करण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यावर ते खुश होतीलच. तेच विचार करत होतो, आला कसं नाही. त्याच्यामध्ये गुजरातला तुम्ही जाऊन आलात तर त्याच्यामध्ये त्यातलं काही समाविष्ट करावं असं वाटलं काय, जो बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई आहे? नाही, मी आपण एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी काय अहमदाबाद शहर नव्हतं पाहायला गेला, मी गुजरात पाहायला गेलो होतो. त्याच्यामुळे गुजरात हे एक राज्य आहे आणि राज्याच्या बद्दलच्या तुमचा आराखडा राज्याबद्दलचा आणि शहरांचा आराखडा हे ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. शहरांचा आराखडा आखत असताना आजही अनेकदा महानगरपालिका नक्की काय करू शकते आणि काय देऊ शकते आणि राज्य सरकार नेमकं काय देऊ शकतं याची लोकांनाच कल्पना नसते. त्याच्यामुळे महानगरपालिकेचे असलेलं बजेट काय आणि महानगरपालिकेने प्रोव्हाइड करायच्या गोष्टी कोणत्या, सो हेच माहिती नसतं. म्हणजे आज मला अनेकदा दिसतं की महानगरपालिके काय वाटतं तुम्हाला शहराबद्दल, काय हो ट्रॅफिक, आता त्याचा महानगरपालिकेची फक्त रस्ता बांधणे, फुटपाथ साफ करणे, स्वच्छ ठेवणे किंवा रिकामे ठेवणे हे जे महानगरपालिकेचं काम आहे ते न झाल्यामुळे सरसकट जे बोललं जातं असं नसतं ना. सो महानगरपालिकेचं काम काय, तो या गोष्टी बघणं आवश्यक आहे. म्हणून गुजरातमध्ये मी जे पाहिलं ते ओव्हरऑल राज्याचं त्यांनी जे केलंय आणि त्या राज्यातनं विकास करत असताना त्यांनी त्यांच्या शहरांना काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि त्याच्यातनं काय गोष्टी घडू शकल्या, मला असं वाटतं हे गोष्ट महत्वाची आहे. आणि मला एक तुम्हाला उलटा प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांनाच, काय वाटतं हे ब्ल्यूप्रिंट म्हणजे? मी अनेकांना विचारलंय, काय म्हणजे तुमच्या डोक्यात काय ब्ल्यूप्रिंट म्हणजे? राज ठाकरे काय आणेल? मी तेच म्हणतोय, माझं तेच शहरांचा विकासाचा आराखडा किंवा राज्याच्या विकासाचा आराखडा म्हणजे काय, असं काय डोक्यात आहे? नाही, आमच्या काय डोक्यात विषय, तुमच्या डोक्यात काय हा विषय येते. म्हणूनच मी सांगतो ना की हा सगळा विषय खूप क्लिष्ट आहे. 6 वर्ष झाली ना. 6 वर्षाचा विषय नाही हा 6 वर्षाचा नाही. लोकांना एक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये की तुमच्याकडनं कधीतरी केव्हा तरी बाहेर येईल महानगरपालिका इलेक्शन मध्ये माझं बोलून झालेलं आहे ते. हो, 2014च्या निवडणुकीच्या अगोदर मी ते आणणार, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आणणार, हे माझी मी अगोदर पण मी जाहीर करून झालेलं आहे. फक्त मला तो जो महानगरपालिका जी रिपोर्ट मागवतात ना वेगवेगळ्या कंपन्यांकडनं तसा रिपोर्ट देऊ का, तसा रिपोर्ट मग तयार आहे माझ्याकडे, आता द्यायला तयार आहे मी तुम्हाला. बसा, एवढं गठ्ठा देतो तुमच्या हातात, बसा वाचत. ते सगळं कसं आहे, एक आपण पकडूया की एक इंडस्ट्रियलिस्ट असतात, एक न्यूज पत्रकार संपादक हा एक भाग झाला, एक सामान्य माणूस, इथपर्यंत ते पर्क्युलेट झालं पाहिजे, ते खालपर्यंत गेलं तर पाहिजे, कळलं तर पाहिजे. आज महानगरपालिका किंवा राज्य सरकार ज्या एजन्स्या स्थापन करतात आणि त्यांच्याकडनं जे रिपोर्ट मागवतात ना, सर्वसामान्य माणसांना काही कळत ना काही होत. म्हणजे खालची अनधिकृत बांधकामं तुम्हाला काढता येत नाहीत म्हणून तुम्ही स्कायवॉक बांधणार, त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करणार आणि मग त्याच्यानंतर म्हणणार तुम्ही आमच्या प्लॅन मध्ये होतो. हा कसा प्लॅन, हा कुठचा प्लॅन? सो म्हणून मी जे गुजरातमध्ये मी जे पाहिलं की ज्याला आपण एक राज्य म्हणून जे एक स्ट्रक्चर उभं करणं ज्याला म्हणतो, ते स्ट्रक्चर त्यांनी इतकं फॅन्टॅस्टिक उभं केलंय. म्हणजे
मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांनी एक कॅनॉल बांधलाय. कुठून जातो तो कॅनॉल? तो जातो ह्या डॅम कुठचा फेमस आपला नर्मदा. त्या नर्मदेच्या इकडनं सुरू होतो, तो कच्छ मध्ये जातो. म्हणजे तो किती किलोमीटरचा स्ट्रेच झाला. आणि तो कॅनॉल तिकडे त्यांनी फिरवल्यानंतर त्याच्यातनं त्याच्या आजूबाजूला झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या काय काय झाल्या. म्हणजे आज मला सांगा की विरोधी पक्ष म्हणून आम्ही आणि पत्रकार म्हणून तुम्ही, आपण बोंबलतोय गेली 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, की अजूनही महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंगचा प्रश्न सुटत नाही, महाराष्ट्रामध्ये पॉवर कंपन्या यायला पाहिजेत, महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. मग राज्य सरकार म्हणणार की बाबा त्यांचा MOU झालेला आहे आणि त्याच्यावरती आमची चर्चा सुरू आहे. बरोबर, हे अगदी ठरलेली टिपिकल वाक्य जी असतात. तेच जर समजा आपण गुजरातमध्ये गेलो तर महाराष्ट्र आज 5,500 ते 6,000 मेगावॅट मागे कमतरता आहे. आणि तेच जर समजा तुम्ही गुजरातला गेलात तर साधारणपणे 5,500 ते 6,000 मेगावॅट ते पुढे आहेत. आणि पुढच्या 10 वर्षाचा प्लॅन ज्यावेळेला मला त्यांनी सांगितला, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं 1,00,000 मेगावॅटने ते सरप्लस असणार आहे. तर मी म्हटलं की 1,00,000 मेगावॅटने सरप्लस असून काय मिळणार म्हटलं तुम्हाला. ते बोलले विकणार आम्ही. गुजरातची ग्रोथ ही जर त्यांनी समजा बघितली आपण, तर ती पुढच्या 10 वर्षामध्ये होणाऱ्या ग्रोथला लागणारे साधारणपणे अजून एक 5,000 मेगावॅट. बरोबर, 95,000 मेगावॅट ते इतर राज्यांना विकणार आणि व्यवसाय करतायत. ते राज्यातल्या प्रगतीचा ते व्यवसाय करतायत. मला असं वाटतं की आपण जी सतत जे नन्नाचा पाडा चालू असतो आपल्याकडे राज्यामध्ये, प्रत्येक गोष्टीत पैसे नाही, इथे नाही, हे नाही, ते नाही, बरं बाकी पैसे असतात. आज जर ती गोष्ट आपण पाहिली, म्हणजे ज्याला मी नेहमी सतत सांगत आलो की एखादं राज्य घडत असताना किंवा एखादा देश घडत असताना एक महत्वाचा त्रिशूळ लागतो, आणि तो म्हणजे रस्ते, पाणी, वीज. आता ह्या त्रिशूळ आपल्याला इथे महाराष्ट्रामध्ये आणायला आपण काय झालंय, आपल्या समाधानाच्या कल्पना पण बदललेल्या आहेत. म्हणजे थोडासा हल्ला तरी बरा रस्ता म्हणतो आपण. त्याच्यामुळे रस्ता नेमका कसा असतो हे एकदा कधीतरी आपण स्वतः गुजरातला जाऊन पाहते. याला जोडून एक असा प्रश्न आहे माझा की तुम्ही विकासाची ब्ल्यूप्रिंट 2014 मध्ये करणार, तुमच्या काही संकल्पना तयार आहे, तुमचं कामही त्याच्यावर सुरू आहे, काम चालू आहे. हा काम चालू आहे. पण मुंबई शहरासकट सर्व शहरांची जी वाट लागते, ज्याच्यावर तुम्ही सातत्याने टीका करताय, झोपड्या वाढताय, सगळी वाट लागते, पूर्ण राज्याची वाट लागते. तर तुमची ब्ल्यूप्रिंट ज्यावेळेला तयार होईल आणि त्यावेळेला तुम्हाला सत्तेची गणितं समजा जमलीच, तर ती ब्ल्यूप्रिंट इम्प्लिमेंट कशी करणार याच्यावरती काही. मी एक गोष्ट सांगतो, मी तसा म्हणून मी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला हातात दिल्याशिवाय मला नाही सांगणार. कारण मला एकच गोष्ट मी आता तुम्हाला या क्षणाला सांगू शकतो, म्हणजे ते म्हणजे रुथलेसली काम करीन, अत्यंत निर्दयीपणे काम करीन, शिव्या खाईन, पण ते झाल्यावरती कळेल. आज आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण कायदा म्हणून बघितला तर कायदे, सगळ्या गोष्टींचे कायदे आहेत, कायदे वापरले जात नाहीत. म्हणजे त्यातलं एक अगदी छोटं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. मुंबईमधला ट्रॅफिकचा विषय, कुठेही गाड्या पार्क करतात, कोणी सिग्नल तोडतं. मुंबईत कशाला, कुठेही, ठाण्यात काय, पुण्यात काय, नाशकात काय, नागपूरला काय, सगळीकडे कोणी सिग्नल मोडतं. याचं कारण परत तुम्हाला वाटलं की मी, पण हे बाहेरून जे लोक आले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची संस्कृती बिघडवली, सिग्नल पाळणे. नाही तर मुंबईमध्ये साधारणपणे रात्री 1 वाजता जरी सिग्नल असेल तरी लोक थांबायचे. हे मी गेल्या 15-20 वर्षापूर्वीच सांगतोय, दुपारी पाळत नाही आता. तर मी मध्यंतरी मी ट्रॅफिकचे काय त्यांचं नाव, फणसाळकर, त्याच्यानंतर मी तुमच्या कमिशनरला भेटलो होतो. आणि मग या सगळ्या लोकांना भेटत माझे असं लक्ष झालं की जर मी म्हटलं त्याला ह्याला हेवी पनिशमेंट का नाही करत तुम्ही. बरं, मी एवढं पण सांगितलं होतं, मी त्यांना असं सांगितलं की 2च्या वरती आज गाड्या, कसं आहे, प्रत्येक जण मार्केटिंग करते, प्रत्येक जण गाड्या आणते मार्केटमध्ये आणि धो बँका सवलती देतात, कोणाकडे गाडी येऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण वाटेल तशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तर रस्ते कमी पडणारच आहेत. त्याच्यात ही बेशिस्ती वाढली आहे. मी म्हटलं की तुम्ही 2 गाड्यांच्या वरती जर समजा तिसरी गाडी असेल तर तुम्ही त्याला हेवी टॅक्स का नाही लावत, किंवा जर समजा कोणी सिग्नल, कोणी जर कायदे पाळत नसतील तर त्याला हेवी पनिशमेंट का नाही करत तुम्ही.
हे सगळं सांगितल्यानंतर मी जे ऐकलं मी थक्क झालो. ते बोलले की आमची इच्छा आहे हे सगळं करायची, पण हे करण्यासाठी आम्हाला पेपर्स दिल्लीला पाठवायला लागतात. म्हणजे ट्रॅफिकचे इथले जे काही बोजवारा उडालेला आहे त्याच्यावरती जर समजा काही गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला राज्य सरकारला ते केंद्राला पाठवायला लागतं, कारण तो जो काहीतरी आरटीओचा का कुठचा तो कायदा आहे कुठचा, तो केंद्र सरकारचा कायदा आहे. आता माझं असं म्हणणे, मी जर समजा इथे आहे, मी करून टाकलं असतं, काय केंद्रातनं पोलीस आले असते का पकडायला मला? किती काळ तुम्ही विचारत राहणार ह्या सगळ्या गोष्टी? मला अजूनही आठवतं आपल्याकडे अनेक रेल्वेवरती ब्रिज होत नाहीत, 8-8 वर्ष 10-10 वर्ष असेच पडून राहतात. समजा राज्य सरकारने एकदा निवेदन पत्र पाठवलं, दोनदा पाठवलं, तिसऱ्यांदा पाठवलं, चौथ्यांदा जर समजा एक पत्र पाठवलं की तुम्ही बांधणार की आम्ही बांधू, तरी जर समजा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि जर समजा आपण बांधून टाकला तर काय केंद्र सरकारमधनं काय गवंडी पाठवणार का तोडायला परत तो ब्रिज? किती ऐकायचं एखादी गोष्ट आणि किती अधीन राहून काम करायचं यालाही काही मर्यादा असतात. आणि म्हणून कसं आहे, मी नेहमी सांगतो की नरेंद्र मोदी हा बसलेला माणूस आहे स्वतः आणि पृथ्वीराज चव्हाण हा बसवलेला माणूस आहे. त्याच्यामुळे बसवलेल्या माणसाकडनं फार अपेक्षा करण्यात काही अर्थ नसतो. मग पृथ्वीराज चव्हाण कशाला, अगोदरचे सगळेच घ्या तुम्ही. महाराष्ट्राचा इतिहासच मग तसा बसवलेलेच आहेत. आता पुढचा प्रश्न असेल मग तुम्ही बसणार का की तुम्ही बसवणार? मी काय सांगितलं ते पण सांगतो तुम्हाला. मी त्या फणसाळकर पासून मी त्या ह्याना तुमचे कमिशनर, त्याच्यानंतर तुमचे ते आता कोण आयजी कोण होते पारसनीस, त्यांना पण मी हे सगळं सांगितलं. माझ्याकडे 4 गाड्या आहेत, 2 गाड्यांवरती हेवी टॅक्स लावा ना तुम्ही. मी माझ्यापासून सुरुवात आहे याची करायला तयार आहे. ते लागतात ना, तुम्हाला कळणार नाही, परिवार मोठा झाल्यावर कळेल तुम्हाला. तुम्हाला एवढ्यात नाही कळायचं ते. तुमचं समजू शकतो, पण नगरसेवकांकडे सुद्धा 5-5 असतात. माझं तेच म्हणणं आहे की हे का घेतात याचं कारण गाड्या स्वस्त झालेल्या आहेत आणि त्याच्यावरचे टॅक्सेस हे तेवढे झालेले नाहीयेत. जे सिंगापूरमध्ये झालं, जे इतर देशांमध्ये होतं की या सगळ्या व्हेकल कंट्रोल करण्यासाठी म्हणून जे तुम्हाला कायदे करायला लागतात की ज्याच्यात ते करू नये. आता उदाहरणार्थ सिंगापूरला तुम्ही एक दिवस असतो की एका नंबर प्लेटच्या गाड्या जातात किंवा एका आकड्याच्या गाड्या जातात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आकड्याच्या. का, कशासाठी केलं? कारण जागा कमी आहे, व्हेकल्स वाढत आहेत, लोकांना अफोर्ड होतंय घेणं व्हेकल. जर समजा नुसतं ते जर शक्य असेल, गाडी घेणं हे जर समजा शक्य असेल, बरोबर, स्वस्त असेल, पण ते ज्याला रस्त्यावरती तुम्ही आणणार त्याचे जर समजा तुम्ही टॅक्सेस जर समजा वाढवलेत आणि लोकांना असं वाटलं की बाबा हे करू नये, त्यातला दुसरा एक अजून एक त्याच्या मागचं राजकारण म्हणून मी तुम्हाला सांगतो. याचं मूळ कारण मी हे तुम्हाला 2009ला लोकसभेच्या वेळेला मी संग्रामना आठवत असेल, माझ्या सभेमध्ये मी बोललो होतो. गेल्या 1.5 वर्षात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, ठाण्यामध्ये तर आहेच, पण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला जाणवलं असेल मुंबईमध्ये देखील 2 व्हीलरचा ट्रॅफिक वाढलाय. बरोबर, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे त्यांचं 2 व्हीलरचं आणि कॅम्पेन चालू आहे. त्याच्यात या अनधिकृत रिक्षा, अनधिकृत टॅक्स्या आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यात इतर गाड्याही आल्या, त्यांचं जे कॅम्पेन चालू आहे. महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रेसीला आणि राजकारण्यांना पैसे दाबून हे व्हेकल कंपन्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरातली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम व्हायलाच देत नाहीयेत. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर चांगली झाली तर ह्यांच्या गाड्या घेणार कोण? त्याच्यामुळे रस्ते खराब, लोक म्हणतात गाड्या कशाला घ्या, 2 व्हीलर घ्या, पटकन जाता येतं. पण ती जर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर समजा तुम्ही सुधारली तर लोक जवळच्या गोष्टीसाठी कशासाठी गाड्या घेत राहतील? सो ह्यांचा धंदा व्हावा. म्हणजे तुम्ही बघा आज 2 व्हीलर्स घ्या, 3 व्हीलर्स घ्या, याच्या मेजर कंपन्या आज पुण्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे कोण रिक्षा करणारे फिरोदिया वगैरे सगळे तिकडेच आहेत. आता तुम्ही जर कोणत्याच शहरामध्ये, तुम्ही कुठच्याही शहराच्या बसमध्ये बघा ना, मला असं वाटतं बसून बघा काय हालत आहेत त्या. मी बाहेरूनच बघितल्यात त्या. बाजूनी गेलं तरी अँग्री होईल अशी परिस्थिती आहे त्या बसची. तर ती सिस्टीमच चांगली करायची नाही
आणि ती सिस्टीम चांगली करायची नाही याचं कारण ह्या कंपन्या चालल्या पाहिजेत. म्हणजे इतकी म्हणजे हे ज्यावेळेला येतात ना, हे अशा प्रकारचे जेव्हा नियम येतात ना, याला हे सरळ नियम नसतात. म्हणजे हे सरळ गोष्टी येत नाहीत. हे की तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर पकडतात, बरोबर. म्हणजे हे हेल्मेट कंपन्यांबरोबर यांचा अगोदर काहीतरी झालेलं असणार, त्याच्यानंतर हे कायदे नियम आणायचे आणि मग पोलीस पकडतात म्हणून हेल्मेट चालली आहेत, त्या कंपन्या कमवत आहेत. तुमचा सगळ्यात सूर असा दिसतो की याचा अर्थ नियमितपणे किंवा वैधानिक मार्गाने काही होणं शक्यच नाहीये या प्रदेशामध्ये. नियम तोडून किंवा नियम डावलून किंवा नियमांना आव्हान देऊनच व्यवस्था उभी राहिली. नियमाने ह्या गोष्टी होऊ शकतात, इच्छाच नाहीये. म्हणजे साधी गोष्ट, आता आपण पेवर ब्लॉक पकडूया ना, बरोबर आहे. तुमच्या अंगणात तुम्ही पेवर ब्लॉक लावलेत, काही हरकत नाही. जिथे व्हेकल जात नाहीत, जिथे गाड्या त्याच्यावरून फिरत नाहीत, अशा ठिकाणी जर समजा तुम्ही पेवर ब्लॉक लावलेत, मी समजू शकतो. तुम्ही हमरस्त्यावर, मेन रस्त्यावर, हायवेवर, मेन जे रोड्स आहेत त्याच्यावरती तुम्ही पेवर ब्लॉक लावता, म्हणजे ते फुटणार आहेत, ते तुटणार आहेत, ते तिथे खड्डा पडणार आहे, नवीन टेंडर निघणार आहेत, डागडुजी होणार आहे, याच्यामध्ये पैसे जाणार आहेत, हेच चालू आहे. बरं, ह्या पेवर ब्लॉक करणाऱ्या कंपन्या कोणत्या? मेजर 2, एक जे आता ते गोयंका बाहेर आले, ते काय त्यांचं नाव पुण्याचं काय, गोयंका कोण? डीबी वाले. नाही, तुम्ही गोयंका नाही, विनोद गोयंका, त्यांची एक कंपनी आणि दुसरी शिर्के. हे पेवर ब्लॉक बनवायचे आणि मग ती काय होतं की या सगळ्या पेवर ब्लॉकचे टक्के ठरलेले आहेत नगरसेवकांचे, त्याच्यानंतर ते रस्ते बांधायचे, मग ते खराबच होणार. खराब झाले की फोडायचे, नवीन टेंडर, परत पेवर ब्लॉक. तुम्ही जर समजा चांगले जर कॉन्क्रीटचे रस्ते केलेत, माझ्या घराच्या इथे, माझं घर जिकडे आहे शिवाई पार्कला, साधारणपणे तिथला रस्ता 50-60 वर्षापूर्वी केलेले रस्ते आहेत, ते कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. काही खड्डा नाही, काही नाही. एके दिवशी आले फुटपाथ खोदायला लागले. म्हटलं कशासाठी? नवीन पेवर ब्लॉक लावायचे. अरे, हे काही कंपन्यांच्या साठी म्हणून जे चालू असतात ना ही कामं, ज्याची आवश्यकता नाही, त्या गोष्टींची गरज नाही. आणि मग उदाहरणं काय द्यायची? पहा युरोपमध्ये पहा, अशाच प्रकारचे रस्ते ज्याच्यावरनं रणगाडे जात असत. अरे गधड्या, पण ते वेगळे दगड आहेत, ते पेवर ब्लॉक नाही आहेत. त्या काय फरशा लावल्या नव्हत्या बारीकशा ज्याच्यावरनं रणगाडे जायचे. हे याचं कारण तुम्हाला सतत काय होतं की एक रस्ता केला आणि त्या रस्त्याला जर समजा 20-25 वर्ष काहीच होणार नसेल, मग कंत्राटदारांनी करायचे काय? हे प्रश्न राजकारण्यांच्या समोर फार गांभीर्याने उभे राहतात आणि म्हणून ही सततची कामं काढली जातात. तुमच्या आधी आणि हे जे तुम्ही म्हणताय की मी आल्यावरती काय करीन, नाही, याच्यात फरक पडणारी राजकीय ताकद असू शकेल का? बघा ना, या असल्या टक्क्याच्या राजकारणामध्ये मला इंटरेस्ट नाही आणि या टक्क्यांवरती माझं काही घर चालत नाही. तर तसं सत्ता आल्यावर सत्ता चालवणं खूप कठीण असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या नाही. असं काय होईल? म्हणजे तुम्हाला 100% राजकारण नको आहे, पण तुमच्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राजकारणाला पैसे लागतात की नाही लागत? हो लागतात. पैसे हवेत की नकोत? हो हवेत. पण हे असले धंदे करून करायची गरज नाहीये. म्हणून मी जे सतत चांगलं उदाहरण म्हणून मी देतो ना गुजरातचं, ते याच्यासाठी, ते असल्या फालतू चिंदी चोरगिरीमध्ये पैसे नाही काढत. आणि असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला चांगली कामं करून दिल्यानंतर तुम्हाला राजकारणासाठी, पक्षासाठी पैसे द्यायला तयार असतात, होतात. याच्यासाठी रोजचं ह्या गोष्टी करायची आवश्यकता नसते. पण गुजरात बद्दल तुम्ही जे तुम्हाला काहीतरी कोणतरी बोलत होतं, निवडणुकांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर मनसे काय करणार त्यावेळेस? सॉरी, निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर पालिकेच्या नाही, जर तरला उत्तर नाही माझ्याकडे. मी निवडणूक लढवतो ही जिंकण्यासाठी, मी मधली दलाली करण्यासाठी निवडणूक नाही लढवत. उद्योजक हुशार लोक त्यांना आपल्याकडे खेचलं आणि त्यातनं त्यांनी बऱ्याच गोष्टी सुरू केल्या गेल्या 1-7-8 वर्षातलं. तसं काही करण्याची तुमची महाराष्ट्रात कल्पना? अर्थातच. आपल्याकडे जर समजा तुम्ही बघितलं, कोण तोंड उघडून बोलत नाही हो. मी तुम्हाला खरं सांगतो, मी म्हणजे
म्हणजे जे गुजरातला शिफ्ट झाले किंवा इतर राज्यांमध्ये शिफ्ट झालेले जे अनेक लोक आहेत ना, मी तुमची कधीतरी गाठभेट घालून देईन. महाराष्ट्रात उद्योग आणायचा, सँक्शन हवंय, 40% पार्टनरशिप मागतात मंत्रालयातले लोक. आता इथे ह्या लेवलला जर समजा तुम्ही जर प्रत्येक गोष्टी जर ताणून बघणार असाल ना, तर कोण राहील इकडे? म्हणून मी त्या ह्यांना सांगितलं नाही का, ते सांगलीचे उद्योजक काही गेले नाही का बेळगावला, म्हणून त्या बेळगावच्या लोकांना मी सांगितलं इथे काय रामराज्य नाही चालू. आता सध्या चालू आहे. अमिताभ वर नाही ना? अमिताभ वर नाही ना? काय नाही, काही नाही, अमिताभवर काही नाही. ठाण्यात आत्ता भाजप आणि याचं सगळं झालं की मनसेच्या तिकडच्या स्थानिक नेत्यांनी अशी भूमिका घेतली होती की आम्ही म्हणजे त्या तिकडच्या असंतुष्टांना घेणार नाही पक्षात, असं जे काही होतं त्याच्यावर तुमची भूमिका तुम्ही सांगितली की मी जे म्हणेन ते योग्य. तर नेमका पक्ष तुमच्या या मतांप्रमाणे चालतो का? तुम्ही असे काही एक पार्टी सिस्टीम नावाचाही काही प्रकार आहे आपल्याकडे? म्हण काय? बाबा वाक्यप्रमाणे ऐकावे जनाचे. ते बघ, कुणाच्या असा त्याचा प्रश्न, कुणाच्या मनात हा त्याचा प्रश्न असेल मला. कोणाच्या मनाचं नाही नेमकं? कोणाच्या मनाचं? ऐकावे जनाचे ठीक आहे, पण करावे मनाचे स्वतःच्या. म्हणजे काय मग दुसरा अर्थ काय निघतो? तर या 15 वर्षाच्या कारभाराबाबत काय म्हणणे, साजरे करून दाखवले वगैरे सगळ्या जाहिरात काम केलं असं दाखवलेलं आहे. तर या सगळ्याच्या त्यांनी खरंच काम केलंय का? या मुंबईचा विकास केलाय का? मला असं वाटतं आपण त्या जे महानगरपालिकांचे जे विषय आहेत त्या विषयातनं आपण पुढे सरकतच नाही होत. नाही, मी तुमचं नाही म्हणत, मी प्रचाराचे जे मुद्दे असतात ना त्याच्यामध्ये आपण पुढे सरकतच नाही होत. मला आपण मुंबईमध्ये जर समजा आपण बघितलं, बरोबर आहे, तर मुंबईचा एक मी तुम्हालाच एक प्रश्न विचारतो, मला त्याचं उत्तर द्या. मुंबई दर्शनच्या गाड्या ज्या बाहेर पडतात ते काय दाखवतात? ब्रिटिशांनी करून ठेवलेल्या गोष्टी, नाहीतर शाहरुखचा बंगला किंवा अमिताभचा बंगला. मुंबई महानगरपालिकेने करून ठेवलेल्या कोणत्या गोष्टी दाखवतात मुंबई दर्शन मध्ये? मग आपण जर समजा प्रश्न केला की मग जर समजा सातत्याने गेली 16-17 वर्ष जर समजा मुंबईमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तर मग काय केलं? तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं एक वार्षिक बजेट आहे ना, एक बजेट समजा तुम्ही घेतलं की या वर्षी मी हे बजेट एवढ्याच गोष्टीसाठी वापरणार, तरच ती गोष्ट पूर्ण होईल ना. नाही तर कसं होणार? म्हणजे हे कसं आहे माहितीये ना की हे कृष्णा खोऱ्यासाठी म्हणून तुम्ही बॉन्ड्स काढायचे, कृष्णा खोऱ्यासाठी पैसे काढायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते तापी सिंचनाला पण द्यायचे, गोदावरी सिंचनाला पण द्यायचे आणि मग तुम्ही इतर गोष्टीला पण द्यायचे आणि मग कृष्णा खोऱ्याला पण मिळत नाहीत, म्हणजे पाची बोंबललं. मग एका गोष्टीसाठी जर समजा तुम्ही पैसे घेतलेले आहेत तर ती एक गोष्ट पूर्ण करा. पुढल्या वर्षी नवीन बजेट येईल त्यावेळेला नवीन गोष्ट करा. 5 प्रमुख गोष्टी जरी 5 वर्षामध्ये केल्या त्या बजेटचा नीट पूर्ण वापर करून, काय हरकत आहे? तुमचा जो काही वचकनामा किंवा वचननामा असेल त्याच्यामध्ये अशा 5 गोष्टी 5-6 गोष्टी येतात. आणि अजून मी तुम्हाला सांगू का, म्हणजे लोकांना ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी वाटतात त्या 5-6 आहेत. तरी सुद्धा पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत तुमचा पक्ष असं काही सांगू शकाल का की राजकीय पक्ष म्हणून आम्ही हे करून दाखवलं, मतदारांना काही जे सांगायचं? कळलं फटाक. तो एक कलमी कार्यक्रमात म्हणजे आणि त्याच्यातनं केवढ्या गोष्टी करून दाखवल्या. मी रिझल्ट दिलेले आहेत तुम्हाला. प्रश्न सोडवला 2 दिवसात. एअर इंडियाचे कर्मचारी आहेत, त्यांना 4 महिने पगार नाहीये. तर त्या संदर्भात तुम्ही काही कोणी आले नाहीत माझ्याकडे? कोणी आले नाहीत माझ्याकडे? अच्छा, आता पाठवू नका.
हाच मार्ग योग्य वाटतो का विकतची स्वप्न किंवा काही प्रोजेक्ट आले आणि विकतची स्वप्न म्हणजे या मार्गाने सत्ता होईल असं वाटतंय की येतं ना. या स्वप्नांनी काही वेगळं दाखवून नाही, किंवा हे प्रोजेक्ट एक पाच मतदारांच्या विचारांमध्ये देखील खूप बदल होत चाललेला आहे. तुम्ही जर त्यांना सक्षम जर पर्याय तुम्ही दिलात, उभा राहिलात, तर लोक मतदान तुम्हाला करतात. आपण पहिली वेळ घेऊ ना. आपण एक लक्षात घ्या, माझ्या समजा आतापर्यंत मी कल्याण डोंबिवली सोडून द्या, परंतु जर या शहरांमधल्या जर निवडणुका पाहिल्या आपण, मी त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला पुण्याचं देईन, बाकीच्या शहरांचं तर माहितीच आहे. 2007ची निवडणूक ज्यावेळेला आम्ही लढवली कॉर्पोरेशनची, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली मतं ही 75,000 मतं आहेत पुणे शहरात. त्यानंतर बरोबर 2 वर्षानंतर निवडणुका झाली. त्यातली पहिली निवडणूक होती लोकसभेची. त्या लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली मतं ही 75,000 मतं आहेत. आणि बरोबर 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली मतं त्याच पुणे शहरामध्ये 3.5 लाख आहेत. सो मी काही वेळावाकडा मार्ग पत्करलेला नाही कुठचा, मी त्याच मार्गाने जातोय आणि मतांमध्ये फरक होताना दिसतोय. आणि पुढे काय झालं? तेच अनेक गोष्टींच्या स्ट्रॅटेजीज असतात ना. म्हणजे माझी काही ब्रेक पॅड गेलेली फरारी नाहीये. ब्रेक पॅड आहे, एक्सिलेटर आहे सगळं. त्याच्यामुळे नको तिकडे जाऊन आदळायचं नाही. काही वेळेला पुढे जातो, थोडंसं मागे येऊन विचार करतो. अशा गोष्टी तुम्हाला राजकारणात करायला लागतात.